स्टुडंट, ॲक्टिव्ह अबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. लास्ट व्हिडिओमध्ये आपण -50 बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल सॉल्व्ह केले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण -60चा फॉर्म्युला वापरून अबॅकसमध्ये एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे हे पाहूया. -60 साठी फॉर्म्युला आहे -60 इज इक्वल टू -100 प्लस 40. -60 इज इक्वल टू -100 प्लस 40. आता यासाठी आपण पहिला एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट 548 पहा 548. आता आहे ह्या नंबरमध्ये आपल्याला 64 मायनस करायचं आहे. मग 64 मायनस करण्यासाठी आपण 4चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला वापरू शकतो. -4 साठी -5 प्लस 1. आता आपल्याला आहे ह्या नंबरमधून टेन्स रॉडमधून आपल्याला 60 मायनस करायचे, पण आपण आता इथून 60 मायनस करू शकत नाही, म्हणून 60 साठीचा फॉर्म्युला वापरायचा आहे -100 प्लस 40. आता मायनस इथून आपल्याला 500 मधून 100 मायनस करायचे, मग आपल्याला काय मिळतंय 400. ठीक आहे. मग आता ह्या नंबरमधून 60 मायनस केल्यानंतर 100 मायनस केल्यावर आपल्याला ह्याच नंबरमध्ये 40 ॲड करायचे. मग प्लस 40चा फॉर्म्युला काय आहे +50 मायनस 10. ठीक आहे. आता ह्या नंबरमध्ये आलेल्या उत्तरामध्ये आपल्याला 123 ॲड करायचे. मग 123 ॲड करण्यासाठी आपण इथे 3चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला वापरूया. +5 मायनस 2. +3 साठी फॉर्म्युला आहे +5 मायनस 2. देन आता इथे आपल्याला 20 ॲड करायचे. 20 ॲड करण्यासाठी आपल्याकडे इथं बीट शिल्लक नाही आहे, मग आपण नेक्स्ट बीट वापरूया. मग त्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे +20 साठी +100 मायनस 80. +100 मायनस 80. आता इथे 40 आहे, 4000 आहे, 400 आहे. 400 प्लस 100 500, म्हणजे आता इथे 500 होणार. आणि आलेल्या नंबरमधून आपण +20 केल्यामुळे इथे 80 मायनस करतो. 80 मायनस केलंय. आता +100 केलंय. आता आहे ह्या नंबरमध्ये आपण काय करायचंय 68 मायनस करायचंय. मग 68 मायनस करण्यासाठी -8चा फॉर्म्युला आहे -10 प्लस 2. मग -10 करण्यासाठी आपल्याकडे इथे बीड शिल्लक आहे का नाहीये, मग इथे 100 ॲड करायचे राहिले. मग आता इथून आपण काय करायचंय 100 मायनस करायचे. इथून 100 मायनस केले आणि मग आपल्याला काय करायचंय 60 40 प्लस करायचे. -100 प्लस 40. मग आता आपण हे 40 ॲड करूया. 40 ॲड केलं आणि इथे +2. म्हणजे आता आपला आलेला आन्सर पहा फक्त इथे किती येत आहे आणि इथे 60, म्हणजे आपला आन्सर किती येते पहा 539. 539. नेक्स्ट एक्झाम्पल -742 -62. मग 2 - 2 0. 60 आहे या नंबरमधून 60 मायनस करण्यासाठी -100 प्लस 40. मग +40चा आपण इथे फॉर्म्युला वापरू शकतो +50 मायनस 10. ह्या नंबरमध्ये आपल्याला 243 ॲड करायचे. मग आपण युनिट रॉडपासून सुरुवात करूया. +3 साठी फॉर्म्युला +5 मायनस 2. +5 मायनस 2. आता ह्या नंबरमध्ये टेन्स रॉडमध्ये आपल्याला 40 ॲड करायचे. मग 40 ॲड करण्यासाठी आपल्याकडे एक्स्ट्रा बीट शिल्लक नाही आहे. आपण +40चा फॉर्म्युला वापरायचा आहे +100 मायनस 60. +100 मायनस 60 आणि 200 ॲड करायचे. आता आलेलं उत्तर आपलं किती उत्तर आलंय 927. ह्या नंबरमधून 64 मायनस करायचं.
64. मग आता वजा करताना +40चा सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. -4साठी -5 + 1 -5 + 1 मायनससाठीच आता इथे आपल्याला ऑलरेडी वापरला आहे, त्यामुळे आपण इथे बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरूया. म्हणजे इथे काय होणार आहे, -40साठी -10 + 6 आता आहे या नंबरमध्ये आपण 60 ॲड करायचं. 60. मग आता ह्या नंबरमध्ये 60 ॲड करण्यासाठी आपण काय करूया, +60 म्हणजे आपला आन्सर इथे काय येते पहा, आणि इथे -100 म्हणजे आपलं आन्सर येते 859. परत एकदा पहा, 742. मग 62 मायनस करण्यासाठी 2 मायनस केलेत, इथून 60 मायनस करण्यासाठी -100 आणि +40. मग 40साठी फॉर्म्युला +4 +50 -10. आता आहे ह्या नंबरमध्ये +243 ॲड करायचे, म्हणजेच +3 40 इथे ॲड करण्यासाठी +100 -60. ठीक आहे, आणि 200 ॲड केले. आता ह्या नंबरमधून -64 करायचे. मग -4 करण्यासाठी इथे आपण काय करूया, +50 -10 आणि 60 ॲड करण्यासाठी इथे काय करायचं आहे, -100 +40. मग आता 40 ॲड करण्यासाठी +40चा फॉर्म्युला +50 -20 -10. मग आता आपलं उत्तर किती येते पहा, 459. 859. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल 953. 953 आहे ह्या नंबरमधून 67 मायनस करायचं आहे. मग 7साठीचा फॉर्म्युला -10 + 3. मग 50मधून 10 मायनस केल्यानंतर आपल्याला राहतात 40 आणि +3 इथे काय करायचं, ॲड करायचे. +3 ॲड करण्यासाठी फॉर्म्युला काय, आपण स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला वापरू शकतो, म्हणजे +5 - 2 +5 - 2. आता ह्या नंबरमध्ये 60 ॲड करायचे आहेत. मग 60 ॲड करण्यासाठी 60 मायनस करायचे आहेत. म्हणजेच आता आपण काय करूया, या नंबरमध्ये 60 ॲड करण्यासाठी +-100 करायचे आणि +40. मग -100 केल्यानंतर इथे आपल्याला काय राहत आहे, 100 आणि इथे आपण काय करायचे, +40. मग +40साठी +50 -10 आहे ह्या नंबरमध्ये आपल्याला 125 ॲड करायचं. मग आता इथे 5 ॲड करण्यासाठी आपल्याकडे बीड शिल्लक नाही आहे. मग आपण काय करूया, +10 -50 +2 इथे ॲड करू शकतो का आपण, नाही. मग +2 ॲड करण्यासाठी आपल्याला इथे काय करावं लागेल, एक्स्ट्रा बीट घ्यावं लागेल. +20साठी +100 -80 आणि 100 आता इथे आपल्याला ॲड करायचे. पण आपल्याकडे इथे एक्स्ट्रा बीट शिल्लक नाही आहे. मग हे अगेन जाणार पुढच्या नंबरमध्ये 1000, म्हणजे इथे होणार 1000. आपल्याला आन्सर काय मिळते पहा, 1020 1011 ह्या नंबरमधून आता आपल्याला 62 मायनस करायचं. मग 2चा फॉर्म्युला काय आहे, -2साठी -10 + 80 -10 + 8 आणि 60साठी -100 म्हणजे इथे होतात 900 आणि +40. मग आपला आन्सर याप्रमाणे येते पहा, 949. 949. 949. आपण जेव्हा
एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. जोपर्यंत आपल्याला त्याचं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही तोपर्यंत एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. जरी चुकल्यासारखं वाटलं तरी आपण ते परत परत एकदा सोडवून पाहिलं तर आपल्याला ते कन्फर्म होऊन जातं. तर आज आपण शिकलो आहोत -60चा फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे. आता सुरुवातीला आपण फॉर्म्युले वापरून एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं हे शिकत आहोत. आता एकदा हे फॉर्म्युले आपले पाठांतर झाले की मग आपल्याला फास्ट कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. असेच नवीन वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी आणि अबॅकसचे नवनवीन फॉर्म्युलेज पाठांतर करण्यासाठी ॲक्टिव्ह अबॅकस क्लासला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.